तिच्या पोटातून बाहेर येण्याच्या अगोदर तिच्या श्वासावर आणि तिच्या अन्नावर आमच्या प्रत्येकाचं संगोपन झालेलं आहे. पण नाळ कापला बाहेर आलो या जगाचं दर्शन घेण्याकरता आईच्या पोटातून बाहेर प्रवेश झाला. आमचा नाळ कापला. नाळ कापल्या बरोबर त्या आईच्या अन्नाचा आणि श्वासाचा आमच्याशी संपर्क तुटतो आणि मग ते बाळ म्हणजे तो बाळासाहेब बाळ्या नंतर तो खेळ सुरू येऊ. पण ते बाळ नाळ कापल्याबरोबर त्यानं घेतलेला जिवंत राहण्यासाठी पहिला श्वास ते मृत्यूच्या दाराचा शेवटचा श्वास ह्या श्वासोश्वासाच्या संसाराला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. विठ्ठल आमच्या गावातली गोष्ट सांगतो. मेवणाराच्या देवघराज तालुका बुलढाणा जिल्हा म्हणजे जालना आहे माझं नाव, परंतु मला तसं यावं लागतं. माझं मूळ गाव तिथे विदर्भात. 140 वर्षाचा सप्ताह रामभरत महाराजाचा. मग तो राहतो उभा, सप्ताह उभा राहतो का लोकांच्या इना उभा राहतो का विनेला घेऊन कोणीतरी उभा आहे. जे उभे बाबा आहेत त्यांच्या अंतःकरणातली आत्मप्रभा नित्य नवी जी आहे ती चरत्कार आणि ठळकाच्या तारेवर छेडते. तवा विना वाचतोय. विना नाही करत सप्ताह आखड. मग पाया वाटलं राख्यात विना खरट्याला नाही पाहिजे आखंड सप्ताह. मग आमच्या गावात मिसाळ, चाटे, सोसे, जाधव, खांडेभराड आणि दातोडे हे असे वाटलेले आमचे. प्रत्येक दिवशी कोण विना घ्यायचा. आता 5वा दिवस होता. आमच्या गावातली पाळी आली मिसाळावर. मग ते 5-6 जण मिसाळ कंपनी आमची गेली तिथं. महाराज 11 वाजता कीर्तन करून गेले. कीर्तन झाल्यावर आमच्या गावातला कडवा मिसाळ होता त्याच्या गळ्यात येणा टाकला. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. पण 2 वाजले हे बाकीचे काही उठलं. कडवाचं पोट फुगलं. आता काय करावं? मग ते माईक केला चालू. गावात ज्याला लोकांना आवाज येत असेल ते 5 मिनिटात देवळात या, मला बाहेर जायचंय. कारण विना खाली ठेवायचं पाप लागतंय. कडवाची घाई घडली. पण आता करावं काय? तो लातान उठू लागला. ते उठलं का उठलं? कशा कुटुंब राहायचंय इन्यात. मग आमच्या गावात एक माळी समाजाचा उधार म्हणजे अण्णा उधारे चिखलीचे पाहुणे आले आमच्या गावात. ते सकाळी 3-3:30 वाजता डबं घेऊन चालले पा देवळापासून. कडवान पाहिला म्हणे उधार भाऊजी काय? हो अहो 2 मिनिटं इकडे या बरं, मला बाहेर जायचंय. उधारण डबं ठेवलं खाली, पायावर पाणी घेतलं, कडवाच्या पाया पाडला. कडवानं बी उधाराच्या गळ्यात नगदी इना टाकला. कडवा गेला बाहेर. गेला कडवा बाहेर. 6वा दिवस उजाडला. दिवस निघून मी गेला. 6व्या दिवसाची कीर्तन झालो. 7व्या दिवशीचा महाराज आला. मागणी पर अभंग झाला. 8व्या दिवशीचा सूर्यनारायण उगवला. 9वर काटा गेला. काल्याचा टाइम झाला. काल्यावाला महाराज आला. काला करून महाराज गेला. पण कडवा देवळात नाही आला. आणि सप्ताह कोण करत? अखंड सप्ताह नेमकं करतोय कोण? आम्ही घेतलेला प्रत्येक श्वास घेतलेला बोलतोय. घेतलेला श्वास म्हणजे पहिला विठ्ठल शब्द आहे आणि आमचा सुटलेला श्वास दुसरा विठ्ठल शब्द आहे. अष्टसात्विक भावाचं मिश्रण, घुसळण, मंथन, चिखूल, काला ज्या ठिकाणी होतोय त्याला अवस्था म्हणते. हसणाऱ्या लोकांकरता पुरावा ठेवतोय. कारण जे शक्यतो हसणारे असतात ते ज्ञानोबा आणि तुकाराला मानणारे असतात. मग ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं तुमच्या पुढे ठेवतोय. विठ्ठल
521-22 नंबरचे ओळ आहे दुनिया. आपतेच गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार भिन्न हे आठही भाग. या आठाची जी साम्यवस्था मित्रांन स्मरण नामस्मरण, या आठाची जी साम्यवस्था तीच माझी परम प्रकृती पार्था, ती नाम अवस्था जीवाची ऐशी. विठ्ठल विठ्ठल समजून घ्यायला हरकत काय? समजून घ्यायला हरकत काय? तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, अरे हे भगवंताची नाव आहे. भगवंत एक आहे. मी नेहमी सांगत असतो बाबूराव पाटील आहे, बाबूराव पाटलाची बायको जिजाबाई, ते दोघं नवरा बायको, त्याला 4 पोरं, त्या 4 पोराला 4 बायका आल्या सख्या. हे सख्या म्हणजे चुलत बायका नसत्या, त्या 4 बायका आणि 4 पोरं, आणि त्या प्रत्येकाला 3-3 लेकरं. बाबूराव पाटलाचा खटलं म्हणजे परिवार केवढा झाला? किती झाले लोक? तुमच्या काय जोडीवर आलाय मोदाच्या घरी? ते 4-5-20 आणि बाबूराव त्याची बायको तिला मेले काय 22 जण. मग तिथे पाहून आला म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे बाबूराव पाटला द्वारा येऊ. मग म्हातारी आली एक अशी सप्तेर गेली रामायण ऐकायला, पंचपाळ हातात घेऊन फुलपात्र घेऊन. म्हणजे ही म्हातारी वाकत कुठं आली म्हणजे ही बाबूराव पाटलाची बायको आहे. 5 वाजले, शाळेतून 2-4 लेकरं आले खेळत खेळत पुढे मारत, ती तिकडे चालली त्या वाड्यात. म्हणजे पोर कोणाचे आहे? म्हणजे बाबूराव पाटलाची नातू आहे. शेतातून 2 दिले आले, डॉक्टर टोपलं घेऊन त्याच्या मागे एक बकरी शेपोडी बकरी विकत आली. तर म्हणजे ह्या 2 बाया कुठं आल्या म्हणजे बाबूराव पाटलाच्या सुना आहे. अरे का बांधा बाबूराव भरला काय करले? दृष्टांत संपणार आहे. सिद्धांत हे बोलायचा आहे. बाबूराव असायला एक, परंतु त्याच्यापासून होणारा विस्तार हे 22 जण. ईश्वर असायला एक, त्याचा हा आविष्कार आहे. बोलतो दुसरं, पितची झाले तरू भंगारची अलंकारू तैसा मध्ये एकाचा विस्तारू ते हे ज्या. लिंबाचं झाड आहे ते पुढचं लिंबाचं झाड कुठून उगलं ते? जमिनीतून. इतकं सोपं आहे मी विचारीन का? ते जमिनीतून नाही उगलं, ते लिंबुळीतून उगलं. वल्ली जमीन वलावा म्हणजे त्याला वापसा म्हणते. त्याच्यात ती लिंबुळी पडली आणि मग तिला मोड आला, मग तिला अंकुर फुटले, मग बारीक त्याचं रोपट तयार झालं, रोपट्याची बारीक एक खोड तयार झालं, असा लिंब झाला. मग त्याला पोर फांद्या आल्या, फांद्यावर डाग्या आल्या, डाग्या फांद्या एकच आहे. मग त्याच्या पुढे ते बारीक बारीक दगडे आले, दगडाच्या पुढे ते पानं पर्वतीत कापल्यासारखे, आणि मग त्याच्या पुढे फुलोरा, फुलोऱ्यात आठोळी, आठोळीत गिठोळी. पिजची झाले तरू, तरू म्हणजे झाड, त्या लिंबोळीतच झाड झालं. तसा मी ईश्वर अगोदर एकच आहे, आधी मी एकची पहिले, मग मी ते मनात व्याले, आणि ते तर सप्तर्षी झाले 4 मनो. या 11 जणांपासून मी उत्पन्न केलेला आहे. मग भाऊ आपण देवच आहे ना, हे समजून घ्यायला काय हरकत आहे? मातृदेव भव पितृदेव भव हे समजून घ्यायला काय हरकत आहे? प्रत्येक मुलाने त्या आई बापाचे उपकार सांगायला पाहिजे दररोज. आणि तुमच्या पोटी मला तुम्ही जन्म दिलाय म्हणून या सुंदर जगाचं दर्शन घेऊ शकतोय. हे आई वडिलांचे उपकार आहे, तर माझ्यासाठी तेच देव आहे हे समजून घ्यायला काय हरकत आहे? म्हातारे झाले असतील आई वडील, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करणं हे माझं आद्य परम कर्तव्य आहे. हे प्रत्येक मुलानं समजून घ्यायला काय हरकत आहे? प्रत्येक सुनबाईनं सासू ही माझी आईच आहे. आई सारखं आणि आई मायलेकी सारखं घरात नांदावं, नातं द्यायच्या. त्या घरात रामायण नांदल्याशिवाय राहणार नाही हे समजून घ्यायला काय हरकत आहे? आणि त्या सासूला बी माझी सुनबाई नाहीये, माझी लेकच आहे, अशा प्रकारे तिच्या बरोबर वर्तन करणं हे समजून घ्यायला काय हरकत आहे? तिची सासू
जावा त्या सुनाच्या शेपटावर सुना शेपूट नसतो जावा तिच्या पाठीमागे तू हेच येतं का त्या मायने हे शिकवलं का त्या बापाने हे शिकवलं का बाप शिकवला असतो का सासे हे समजून घ्या का अर्थ आहे लहान्या भावाला मोठ्या भावाचा मान ठेवायला काय अर्थ आहे अजिबात मोठ्या भावाचा अपमान होता कामा नये अरे गावातच काय कुठं भेटला दादा नमस्कार करण्याचा नम्र हो नम्र झाला होता तेने कोणीले अनंता माहिती संत भगवान हे समजून घ्या काय अर्थ आहे पती हा माझा परमेश्वरच आहे हे प्रत्येक बायकोला समजून घ्यायला काय अर्थ आहे चार चौघात नाही गल्लीत तर अजिबात नाही नवऱ्याचा अपमान माझ्याकडून होताच कामा नये हे प्रत्येकाने डोक्यात ठेवायला काय अर्थ आहे आमच्या तिकडे बोलणाऱ्याला काही काही मेल्या मुडद्या तू खाना खरा हो अरे त्याचा खाना खरा बनव उद्यापासून तो कुकून टिकली लावलं बघ हे समजून घ्या काय अर्थ आहे दोन भावाच्या दोन बायका एका घरात राहत्या त्याला जावा म्हणते या जावा सख्या बहिणी सारख्या एका ठिकाणी राहावा त्या घरात सुधराम सुपराम शांती समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही हे समजून घ्यायला काय अर्थ आहे पण नाही त्याचं नावच जावा एका ठिकाणी नाही खावा द्यायला आपल्या नवऱ्याच्या कानात काहीतरी बोलावा फुटूर 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 ते म्हणतो या जावा बहिणी सारख्या राहावा काही झालं तर दादा आपण या घरात थांबायचंच नाही आपल्या नवऱ्या सगळ्यात दुसऱ्याचं घर नसलं राहायला आपण तो भाड्याने घ्यावा आणि तिथं भाकरी पाड्या करून खावा अशा या जावा हे समजून घ्या काय अर्थ आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना अजिबात माझी शाळा बुडता कामात नाही हे समजून घ्यायला काय अर्थ आहे कोणत्याच विद्यार्थ्यातून कॉलेज कुमार असो का लहान बालवाडीचा असू द्या प्रायमरी माध्यमिक शिक्षकाचा अपमान होता कामा नये हे समजून घ्या काय अर्थ आहे मास्तरला पगार झाला आमच्या पोराला काहीच येत नाही यार गोपाळराव या खांडेबारीवर शाळेत जाऊन विचारला हे प्रत्येक मायबापाचं काम आहे पालकाचं मास्तरचा पगार झाला मग तू घेऊन 15% येऊ त्याच्यातून हे कळून घ्यायला अर्थ आहे तिथं जाऊन विचारायचं 15 दिवस गुरुजी कस काय चमकतो आमचा हिरा हे समजून घ्या काय अर्थ आहे मातृ पितृ भक्ती जगदम सर्वश्रेष्ठता माझ्या गावातली गोष्ट सांगतो आई वडील वारले ऍक्सिडेंट आणि दोघच भाऊ आले दोनच लेकर एक मोठा 12वी होता त्यात कॉलेज सोडून दिलं पण तो 10वी होता त्याला शिकवलं मोठ्या भावानं लहान भावाला शिकवलं मोठं केलं तो मास्तर झाला पण मोठ्या 3 पोरी होत्या याला 50-60 हजार पगार आणि मोठ्या भावाला 3 पोरी होत्या त्याला 2 एकर वावर आलं 2 पोरीच्या लग्नाला 2 वर्ष 2 एकर वावर विकलं पण तिसरी मुलगी लग्नाला आली तर तो बायको म्हणतोय मी पाटलाकडून म्हणजे आमच्या गावच्या पाटलाची तर साला नाही त्याच्याकडून 50-60 हजार उचल घेतो आणि लहान्याला मागतो पैसे काही 50-60 हजार पोरीचं लग्न करू द्या तिथं द्यावा भावाकडे लहान्या म्हणे बाळ आपल्याला पोरीचं लग्न करायचंय काही 50-60 हजाराची गरज आहे पुढच्या वर्षी तुला परत करेन कटकन काढून द्यायला काय हरकत आहे की मायबाप एवढी मोठी छत्री माझी गेल्याच्या नंतर मला मोठ्या भावाला शिकवलंय एवढी अक्कल तरी ध्यानात ठेवायला काय हरकत आहे तर ते म्हणतो दादा बसा चहा प्या मी तिला विचारतो तिला काय विचारतो पोटीला तिला काय विचारतो ती आता आली बाहेर घरी म्हणजे बाहेर घरची ती लग्न करून 4-6 महिने झाले आली त्याला तिला विचारायला घेऊ का आणि मग सांगतोय हे बघ मोठे दादा आले पोरीचं लग्न करायचंय काही पैसे मागते काय करायचं ती म्हणती काय ती म्हणा तू इकडे पाय मला दादा पैसे मागते देऊ का तर म्हणजे खडको नाही 1 रुपया द्यायचा नाही
अशी जर एखाद्याची बायको बोलत असली तर दाढी खाली हात द्यायचा आणि एका चापट्यात बायको उलटी पाळायची म्हणून राग घालायची. काय अर्थ आहे? तर ती बायको म्हणते तुमच्या भावाची कोणती का आपल्या जीवावर आहे काय, पळून गेली तर जाती, निघून गेली तर जाती, पण पैसे नाही. अशी जर बायको बोलत असली तर नाही 32च्या 32 4-5 दाख पडायला काय अर्थ आहे? काय होतं ना? म्हातारपण विनाकारण नाहीये आई बापाच्या वाट्याला. तुमच्या आमच्या करता राब राबतेत रात्रंदिवस कवडी 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 करून गपचे आमच्या जवळ देते. आणि ज्या वेळेस त्यांना आधाराची गरज असते आमची, त्याच वेळेस आम्ही आई बापाला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवतोय. तुम्ही वेगळं राहा. आई रे बैमान बनिया तेरे सुख धारया शरीरा फिटला पातकांचा थारा. आणि याला होतं काय, तेरे कळी काळाची धार नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. भजन करावं लागलं, भगवंताचं भजन करायचं. मग पापाचे कळत पळती पुढे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विगले म्हणून चिंतन करा.